अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीनिमित्त मिरज शहरात पारंपरिक स्वागत कमानी उभारणी सज्ज झाल्या आहेत। मागील 40 वर्षाची परंपरा असलेल्या या कमानी शहरातील गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण मानले जातात। 1983 साली माजी नगरसेवक स्वर्गीय अशोक खटावकर यांच्या पुढाकाराने आणि हिंदू एकता आंदोलन संघटनेतर्फे स्वागत कमानीची तर अखिल भारतीय मराठा महासंघाची स्वर्गीय आप्पासाहेब चव्हाण, माजी नगराध्यक्ष स्वर्गीय ज्योतिराम मेथे, स्वर्गीय पैलवान रामभाऊ पवार यांनी प्रथेला सुरुवात केली। यानंतर 1985 अखिल भारतीय मराठा महासंघाची आणि शिवसेना 1986 सोळातला चित्रकार शरद आपटे, किरण थोरात व उगारे बंधू कमानी सजवीत असत। पूर्वी या कमानीवर हाताने चित्ररचना केली जात असे, मात्र आता डिजिटल स्वरूपातील आकर्षक कमानी उभारल्या जातात। प्रत्येक कमानीचा खर्च काही लाख रुपयापर्यंत जातो। यावर्षी शहरात मिरवणूक मार्गावर विविध पक्ष व संघटनांतर्फे कमानी उभारण्यात येतात। हिंदू एकता कमानीवर गोकर्ण महाबळेश्वर मंदिराची प्रतिमा साकारली आहे। मराठा महासंघ कमानीवर छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय देखावा आहे। एकता सांस्कृतिक व क्रीडा मंडळ कमानीवर सामाजिक विषय आहेत। शिंदे सेनेच्या कमानीवर महाराणा प्रतापांची हल्दीघाटी युद्धप्रसंग आहे। उद्धव सेनेच्या कमानीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिमा, विश्वशांती संघटना कमानीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा, मनसे कमानीवर राज व उद्धव ठाकरे बंधूंची प्रतिमा, छत्रपती शिवाजी चौक गणेश मंडळ कमानीवर दक्षिण दिग्विजयानंतर शिवरायांचे तिरुपती बालाजी दर्शन आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान या भव्य स्वागत कमानीतून प्रत्येक गणेश मंडळाचे स्वागत केले जाणार असून या पारंपरिक कमानीमुळे मिरजेतील विसर्जन सोहळ्याची शान अधिक वाढणार आहे। गेल्या अनेक वर्षाची ही ऐतिहासिक परंपरा आहे। या स्वागत कमानीमुळे गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठा उत्साह निर्माण होतो। या स्वागत कमानी आणि मिरजेची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात।